जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुराणिक कथा, भजन, कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्री रामविजय ग्रंथातील अध्याय 20 सीता सापडली, हनुमंत आणि सीतेची भेट आपण पाहणार आहोत. मारुती राज्यसभेतून बाहेर पडल्यावर मंदिरे पाहत पाहत मंदोदरीच्या महालात आला. तिचे अनुपम लावण्य पाहताच ही सीता असे समजून मारुतीने समाधान झाले. तो क्षणभर उभा राहून सीतेची कर्पूर क्रांती आहे का ते पाहू लागला. इतक्यात रावण होमविधी आटपून तेथे आला. त्याबरोबर उठून मंदोदरीने रावणाचे स्वागत केले आणि त्याचे पाय धुवून त्यांना मंचकावर नेले. ते पाहून मारुतीला संताप आला. थोड्या वेळात रावण आणि मंदोदरी पलंगावर निद्रस्त झाली. तेव्हा त्या दोघांना उचलून किष्किंधेला न्यावे की इथेच ठार मारावे याचा विचार मारुती करू लागला. इतक्यात मंदोदरी जागी झाली. ती घाबरली आणि मोठ्याने आक्रोश करू लागली. तिच्या रडण्यामुळे रावणही जागा झाला आणि काय झाले म्हणून मंदोदरीस विचारू लागला. मंदोदरी म्हणाली, प्राणनाथा, मला एक भयंकर स्वप्न पडले. हे स्वप्न नसून पुढे होणाऱ्या भयंकर गोष्टीची नांदे आहे असे मला वाटते. याकरिता सीतेला रामाकडे त्वरित पोचवा. तेव्हा त्यावर रावण म्हणाला, मंदोदरी, तू अशी भिवू नको. चिंता सोड. मी उद्या सीतेला रामाकडे घेऊन जातो. नंतर त्याने एका दासीला बोलवून सीतेच्या समाचारासाठी तिला अशोकवनात पाठवले. मंदोदरीचे ते बोलणे ऐकताच मारुतीच्या मनातील विकल्प गेला. तिच्याविषयी पूज्य भावना मनात निर्माण झाली आणि अशोकवनात निघालेल्या दासीच्या मागोमाग तो सीतेकडे निघाला. अशोकवनातील एक वृक्षाखाली सीता ध्यानस्थ बसली होती. रावणाची दासी सीतेला पाहून परत गेली. सीतेला पाहताच राम नामाचा गजर करीत हनुमंत आनंदाने नाचू लागला. सूर्योदय झाला. सीतेच्या मुखाची कर्पूर दीप्ती पाहून तो सीताच आहे अशी मारुतीची खात्री पटली. कस्तुरीपेक्षा श्रेष्ठ अशा सीतेच्या अंगाचा सुवास तेवन दरवळत होते. तिच्याजवळ त्रिजटा बसली होती. पुण्यशील पतिव्रतेच्या सहवासाने तिचा स्वभाव बदलून ती प्रेमळ बनली होती आणि सीतेचे संरक्षण करीत होती. मारुतीने गुप्त रूपाने सीतेजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केले. मुद्रिका तिच्या पुढ्यात ठेवली. नंतर अशोक वृक्षावर बसून तो रामाचे चिंतन करू लागला. इकडे ध्यानस्थ असलेली ती जानकी अंतर्दृष्टीने श्रीरामाचे दिव्य रूप निहाळत होती. पण रामाच्या उजव्या करंगोळीतील मुद्रिका तिच्या दृष्टीस पडेना, म्हणून ती डोळे उघडून पाहू लागली. ती पुढ्यात ती मुद्रिका सीतेस दिसली. तिने रामाचे ते लेणे हाती घेतले आणि हृदयाशी धरले. त्यावेळी तिच्या नेत्रातून दुःखास्त्र वाहू लागले. ती मुद्रिका म्हणाली, बाई मुद्रिका, प्राणनाथा खुशाल आहेत ना? तू त्यांना सोडून इथे कशी आलीस? तुला कोणी आणले? माझ्या नातांचे शमकुशल सांगून माझे समाधान कर. मुद्रिका काय बोलणार? सीता मुद्रिकेशी अशी बोलत असताना मारुती अशोक वृक्षावर बसून रामाचे गुणानुवाद गाऊ लागला होता. रामाचे गुणवर्णन ऐकून सीता पुढे आली आणि अशोक वृक्षाकडे पाहून म्हणाली, श्रीराम कथा गाणारे पुढे यावे. त्यांच्या दर्शनाला मी उत्सुक आहे. नंतर श्रीरामाचे नाव घेऊन ती जीव देण्यास तयार झाली. त्याबरोबर मारुती जानकी पुढे येऊन उभे राहिल्या. त्याने सीतेपुढे लोटांगण घातले. तो म्हणाला, हे जगन्माते, मी रामाचा दासानुदास हनुमान. श्रीराम किष्किंधे सुखात आहेत. त्यांच्या आज्ञेवरून तुझा शोध करीत मी इथे आलो आहे. मारुतीने रामाचा सर्व वृत्तांत सीतेला सांगितला. तो ऐकून सीता म्हणाली, तू रामाचा एकनिष्ठ सेवक म्हणतोस, तर त्यांनी अंतर्खून काय सांगितले आहे ती मला पटली की मी तुला त्याचा विश्वासू सेवक मानेन. तेव्हा मारुती म्हणाला, माते, कैकेयीच्या महालात तुला नेसता येईनात म्हणून प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या हाताने तुला वल्कले नेसवली. ती खूण ऐकताच हा सच्चा सेवक आहे अशी सीतेची खात्री पटली. माते, मी 2 दिवसाचा उपाशी आहे. मी दुसऱ्या कोणाच्या हातची फळे खात नाही. तरी या वनातील फळे खाण्याची मला अनुमती दे.
तेव्हा सीतेने खाली पडलेली फळे खाण्यास त्याला सांगितले, मात्र वृक्षावर चढून तेथील फळे न घेण्याची शपथ घेतली. तेव्हा खाली पडलेली फळे खाण्यासाठी मारुती उठला. त्याने सीतेला वंदन केले आणि नंतर खाली पडलेली फळे तो खाऊ लागला. मुठभर फळाने त्याची भूक कशी भागणार. पडलेली फळे खाऊन होताच तो झाडावर चढला नाही, पण शेपटीने झाडे उपटून झोडपून फळे खात सुटला. अशी अनेक वृक्ष त्याने उपटून त्याची फळे झोडपून दूर फेकली आणि पडलेली फळे तो खात राहिला. तो झाडाचा चाललेला विध्वंस पाहताच 60,000 राक्षस मारुतीच्या अंगावर धावले. मारुतीने त्यांना शेपटीने भारा बांधून त्यांना समुद्रात बुडविले आणि तो फळे खात बसला. काहींनी धावत जाऊन ही बातमी रावणाला सांगितली. तेव्हा रावणाने 80,000 राक्षस मारुतीला धरून आणावयास पाठविले. ते राक्षसांची प्रचंड सेना आपणावर चालून येत असलेली पाहून मारुतीने प्रचंड रूप धरले. ते येताच आपल्या शेपटीने त्यांना उडवून दिले. तोच रावणाचा शूर सेनापती जंबूमाळी आपला शूळ घेऊन मारुतीवर धावला. तेव्हा मारुतीने एकाच लतप्रहाराने त्याचा कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनास पाठवले. रावणाने 7 मुले, 5 सेनापती आणि लक्षवीर मारुतीच्या संहारासाठी पाठविले. त्याचा ही तीच गती झाली. नंतर अखया नावाचा रावणाचा अति पराक्रमी मुलगा आला, पण मारुतीने त्यालाही ठार मारले. तेव्हा ही विघ्ने कशी दूर करावी याचा रावण आपल्या मंत्रिमंडळासमेत विचार करू लागला. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 20वे पुष्प येथे संपत आहे. जय श्रीराम.